परंतु आता बॅटिंग त्याच्या वाट्याला इथून चांगला टार्गेट त्यांना सेट करावा लागेल. कॅप्टनचा रोल खूप महत्वाचा राहील कारण 5 ओव्हरची मॅच आहेच. बॉलरला कसं रोटेट करायचं, बॅटिंग ऑर्डर मध्ये कसे चेंजेस करायचे, हे सर्व जबाबदारी आता कॅप्टन वरती आहे. पाचला सुरुवात, P1चा षटक बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. पहिल्या ओव्हरसाठी टीमचा कॅप्टन राहुल शेळके. सेकंड वरती साईनाथ भगत, तेवढाच विस्फोटक बॅटर. पहिलाच बॉल. ओहो, कंबाईचा वेग पाहायला मिळाला या बॉल वरती. फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी, वेगाचा बेताज बादशाह राहुल शेळके आणि अगदी वेगावर स्वारून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आता केली जाते राहुलच्या माध्यमातून. पहिलाच बॉल कुठल्या स्पॉट वरती अगदी पडल्यानंतर टॉस थोडासा झाला आणि अगदी बॅटरला बीट केलं गेलं. नेहमीच आपण कित्येक वेळा शिवकर टीम साठी खेळताना आपण पाहिलंय अगदी या खेळाडूला साईनाथ भगत या खेळाडूचं नाव आहे. सेकंड वरती त्यांना देखील आपण पाहतोय. पुढे सरसावून स्टेप आउट घेऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. तो लाईन करा, पंचांचा वाईटचा इशारा आला. लॉ नंबर 22 चा वापर या ठिकाणी करण्यात आला. अगदी 22 चा वापर. व्हाईट बॉल पहिला या सत्रातील व्हाईट बॉल आपण पाहतोय. टीमची टोटल 1 अंकावरती. स्पर्धेतील 127 व्हाईट बॉल आपण नक्कीच पाहतोय. मयूर पाटील ज्या ठिकाणी असतात ना, ही संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण नेहमीच पाहत असतो. ऍज अ स्कोरर म्हणून त्यांना आपण कित्येक मोठमोठ्या स्पर्धामध्ये पाहिलंय. ते मयूरजी पाटील आमचे परम मित्र. यावरचा बॉल पुन्हा एकदा वेगवान, कीपर कडून हलकीशी अपील जरूर झाली, परंतु आपण पाहतोय हा डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळाला. सबमरीन डिलिव्हरी आणखीन एक पाहायला मिळाली. उल्लेख केला होता अगदी मयूर पाटील यांचा. कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना आपण ऍज अ स्कोरर आणि अपडेटर आपण पाहिलं असेल. नारपोली म्हटलं की आपसुकच नाव मयूर पाटील हे नक्कीच सर्वांच्या मुखावरती येत असं. असे आपण पाहिलं दोस्तीच्या दुनियातील खरं हा राजा माणूस आहे आणि आमचे देखील चांगले मित्र आहेत मयूरजी पाटील. 24 लाईव्ह ची संपूर्ण टीम. कॉम्बॉक्स मध्ये आवाज आपण ऐकूयात अजिंक्य बोट सरांचा, याआधी ऐकलात. यावरचा बॉल पुन्हा एकदा टप्पा पडला. टॉस झालाय. कीपर थोडसा अगदी जोश मध्ये आहेत आणि ते पाहायला मिळाले. टीमचे खरं तर पुरस्कर्ते आहेत आणि चांगले खेळाडू देखील आहेत ऑन स्क्रीन वरती. त्यांना आपण पाहतो रेड जर्सी मध्ये आपण पाहतोय आता अगदी राहुल शेळके यांच्या यक्षिता 11 बेलोली पाली शिवकर टीमला रेड जर्सी आहे आणि खूप चांगल्या जर्सीज आपण पाहतो या स्पर्धेमध्ये प्रत्येक टीम साठी. चिंतामणी शेळके टीमचे पुरस्कर्ते ऍज अ कीपर म्हणून आपण त्यांना पाहतोय. यावरचा बॉल फटका सुरेख आहे. कमाईचा वेग या बॉल वरती होता आणि वेगाच्या जोरावरतीच बॉलला पाठवलाय. अगदी साईनाथ भगत ना बॉलला सीमा रेषा पार आलाय षटकार. मेरे साईनाथ आहेत आणि डीजेनी देखील संधी साधली आणि साईंचं गीत आपण पाहिलं. टोकला षटकार लास्ट बॉल वरती 7 धावा. कॅप्टन वरती आक्रमण चढवलं गेलं. पुन्हा एकदा रायगड जिल्हा पनवेल तालुका शिवकर त्याचं गाव. साईनाथ भगत आहे त्याचं नाव. त्याने टोकला या बॉल वरती षटकार. दादानी सांगडे गावाचा नावच रोशन केला. जग्गा भाई सांगडे वाला रायगड ठाण्यात फेमस झाला. जग्गा भाई सांगडे. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत जगाबाई यांचं सॉन्ग आपण पाहिलं. या क्रिकेटच्या क्षेत्रातील अगदी खूप मोठं नाव आहे. आपण जर पाहायला गेलं सातत्यानं आपण यांना पाहत असतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं गाव अगदी जगाबाई आणि त्यांना मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतो. त्यांचं गीत देखील डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलं. टीमची टोटल आता पोहोचली ती 13 अंकावरती. पहिलं षटक P1चं थोडस महागडं राहुल शेळकेचं यावेळेस पाहायला मिळालं. आक्रमण चढवलंय साईनाथ भगतनं. फुला लेनचा बॉल, बॅट बॉलचा चांगला या ठिकाणी संपर्कच झाला नाहीये आणि साईनाथ त्यांनी देखील सांगितलं सेट डाऊन द ग्राउंड या बॉलला खेळायचं होतं, परंतु डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती लागल्यात. अद्विक एंटरप्राइजेस इंजिनियर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर शिवकर 11 या टीमच्या. राहुल शेळके टीम कॅप्टन यक्षिता 11 बेलोली पाली शिवकर आणि खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये 13 धावा. अजून 4 षटकाचा खेळ इथून बाकी आहे. त्याआधी जाऊया डीजे कडे. डीजे वाजव गाणे तुझे.
डीजेच्या माध्यमातून आणि त्यापेक्षा मी म्हणेन साऊंड क्वालिटी आपण ऐकतोय सर्वात अगदी पार्ट मध्ये डिपार्ट मध्ये ही स्पर्धा करत उंचावली गेली या स्पर्धेची चर्चा अखंड आपण पाहायला गेलं रायगड भर नक्कीच आपला पाहायला मिळतं पर्वत चौथं या स्पर्धेचं स्टंप माईक आणि आवाज आपण आता ऐकलात दीपक पाटील सर मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये द्वारकानाथ चोरगे सर मॅन फ्रॉम बेलवली आणि सर्वात महागडा खेळाडू आपण जर पाहायला गेला ना जो या चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये राहिला बऱ्याचशा टीमने त्याला घेण्याचा प्रयत्न केला तब्बल 27,000 पॉइंट त्याला खरेदी केलं गेलं जो परेश शेलके आता दाखल झाले पाय टीमचा हा आपलातून खेळाडू मास्टर माइंड मल्टी टॅलेंटेड खेळाडू आता दाखल झाले बॉलिंग ट्रॅक वरती सर्वात महागडा खेळाडू माझ्यावरती सर्वात महागडी बोली का लावले गेले कारण या खेळाडूचं प्रदर्शन तसं राहिलंय हे दाखल झालेत आता बॉलिंग ट्रॅक वरती B2चं षटक घेऊन संदीप पाटील स्ट्राइक एंड वरती वेगवान बॉल कीपर बीट झालाय त्याच्यासोबत फाईन लेगचा क्षेत्ररक्षक देखील बीट झालाय पंजा आलाय व्हाईट प्लस 4 अशा नशिबाचा हा पंजा बॅटिंग करणाऱ्या टीम साठी पाच धाबा महत्वाच्या होत्या टीमची टोटल पोहोचली 18 या अंकावरती 18 रन्स ऑन बोर्ड पहिला अगदी वेगवान दिशाहीन गोलंदाजी होती कारण तुमच्याकडे वेग किती आहे त्याला माहित महत्व नाही आहे कारण डेल स्टेन साऊथ आफ्रिकेचा अगदी वेगवान गोलंदाज आपण पाहिलं असेल एकाच टप्प्याहून करता 2 स्विंग करण्याची त्यांच्यामध्ये अॅक्युरेसी होती ती अॅक्युरेसी तुमच्यामध्ये असली गेली पाहिजे पण त्यावेळेस वेगवान गोलंदाजी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्याच बॉलवरती परेश शेलके या गोलंदाजाची बॉल पायात होता फक्त एलिमिनेशन कमी मिळालाय सरसेनापती टीमचा कॅप्टन संदीप पाटील 440 चा झटका बसलाय बॅटिंग करणाऱ्या शिवकर 11 टीमला रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं असेल त्याने फॉलो केलं परेश शिर्के मी महागडा खेळाडू का ठरलोय ते स्वतःला सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम कॅप्टन संदीप पाटीलला त्याने परतावलं मैदानाच्या बाहेर कारण आपण पाहायला गेलं तर स्टंप लाईन वरती गोलंदाजी राहिली फक्त टायमिंगच्या जोरावरती संदीप पाटील यांनी फटका केल्याचा प्रयत्न केला एलिमिनेशन फसलं आणि आपण जर पाहायला गेलं तर मिड ऑफला पकडलेला अक्षय मात्रे यांनी आज येईल आणि पहिला झटका मिळाला बॅटिंग करणाऱ्या अद्विक इंटरप्राइजेस इंजिनियर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्स शिवकर 11 या टीमला टीमच्या कॅप्टनला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर पहिला बॅटर बाद झाले संदीप पाटील इनट नंबर 3 वरती आता दीप्तेश मात्रे बेलवलीचे खेळाडू अगदी बेलवली गाव म्हटलं की बरेचसे चांगले खेळाडू पण त्या अगदी गावामध्ये पाहत असतो त्यातीलच एक खेळाडू परंतु आता खेळ करायचा आहे आपल्या शिवकर 11 टीम साठी संधी आहे तुमच्याकडे आता संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे असं म्हणताना की स्वतःला मी सिद्ध करा प्रसिद्ध आपोआपच होत असतात आता सिद्ध करण्याची वेळ आहे ती म्हणजे दीप्तेश मात्रेकडे यावरचा बॉल वेगवान आणखीन एक पण तो लाईन खरा पंचांचा व्हाईटचा इशारा आला विंग्स पंचांनी पुन्हा एकदा ओपन केले वेग भरपूर आहे या गोलंदाजाकडे विचार केला परेश शेलकेकडे परंतु त्याला लाईन अजून ती मिळत नाहीये अगदी थोडीशी दिशाहीन गोलंदाजी दिशा भरकटतोय परेश शेलके टीमची टोटल 19 धावा धावफलकावरती लागल्यात 90 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट 19 धावा धावफलकावरती आहेत इथून एक धाव खूप महत्वाची आहे कारण इथून तुम्ही एक धाव जमवाल ना ती सेकंड इनिंग मध्ये खरं तुमच्या बॉलरसाठी तो आत्मविश्वास असेल कॉन्फिडन्स असेल त्यामुळे इथून धावा खूप साऱ्या जमवणं करत गरजेचं आहे परेश शेलके पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती दाखल बॅटची कडा कॉट बिहाइंड द विकेट टिपला झेल चिंतामणी शेळके आणि पिस्टनच्या मागे हा टिपलेला झेल आणखीन एक धक्का देऊन गेला शिवकर 11 टीमला दीप्तेश मात्र त्याचं कौतुक केलं त्याला परतावा लागेल आता डगआउटच्या दिशेला अनदर विकेट डाऊन
इथून प्रयत्न करावे लागतील. बॅटिंग करणाऱ्या टीमला न्यू बॅटर दाखल झालेत आता, परंतु प्रयत्न खूप करणं गरजेचं आहे, कारण आयुष्य छान आहे, थोडंसं लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे. काटाती फुलांची झुलती कमान आहे, उचलून घेण्यामध्ये दुनिया दुकान आहे. इथं जगणं निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. आणि इथून प्रयत्न हे जरूर करायला हवेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. 19 धावा दाखल करती आहेत. परेश शेलकेचं षटक, अलग द कार्पेट, हा फटका, ऑफ ड्राईव्हचा फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे अवेलेबल. सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न, थ्रो थोडासा खराब झाला, त्या कारणास्तव या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. बॅकअप नाहीये, परंतु बॉल ओर थ्रो पाहायला मिळाला. आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, ही मोये मोये मुवमेंट होती. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, तब्बल धावा या बॉल वरती किती कंप्लीट झाल्यात. करता हा नवा रेकॉर्ड बनलाय चाळीसगाव प्रीमियर लीग मधला. या धावा बॉल वरती किती येतील हे संपास. 5 पंजा आला या बॉल वरती. अगदी जिथे एकच धाव होती मयूर पाटील, तिथे 4 धावा एक्स्ट्राच्या बहाल केल्यात. आणि ही खरं तर मुवमेंट आपण पाहाल ना, तर क्षेत्ररक्षक त्यांनी देखील बॉलला फील्ड केलं, पण तो देखील अपयशी ठरला गेला. आणि या बॉल वरती तब्बल 5 धावा कंप्लीट केल्या. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 24 अंकावरती. करता डिफरंट मुवमेंट होता, या आधी या स्पर्धेमध्ये आपण कधी पाहिलंही नसेल, कारण बॅकअप एवढे होते 3 खेळाडू. चेक करूया, बाउंड्री चेक, हे संपा. खूप वेगळी मुवमेंट या स्पर्धेमधील आपण आज खरं तर अनुभवली. त्या ठिकाणी फिल्डिंग डिपार्ट खूप महत्वाचा बनतो. क्षेत्ररक्षक ज्याने बॅकअप दिलं होतं, या धावा बाउंड्री चेक या ठिकाणी केली जाते. 24 लाईव्ह वेंची ही क्वालिटी आणि क्लिअरिटी आपण पाहतोय. तेव्हा एवढी चांगली क्वालिटी असते, तेव्हा खरं तर सोपं असं सेफ धावा वाचवल्यात, परंतु 5 धावा बॉल वरती आल्यात. अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. त्या ठिकाणी दोन्ही बॅटरच्या माध्यमातून कॉलिंग होणं गरजेचं आहे, कारण जेव्हा तुम्ही प्रीमियर लीग खेळत असता, कारण वेगवेगळ्या गावातून वेगवेगळे खेळाडू असता, तुमच्यामध्ये टीम वर्क महत्वाचा असतो, टीम कॉलिंग महत्वाचं असतं. ते सगळं आपल्याला अगदी या 5 धावांमध्ये पाहायला मिळालं. टीम स्पिरिट खूप महत्वाचा असतो आणि ते पाहायला मिळालं. टीमची टोटल 24. नक्कीच क्रिकेट हा खरं तर भारतामध्ये खरं तर या क्रिकेटला धर्म मानला जातो, परंतु आपण पाहतोय ही शाळेतली मुलं आहेत ती देखील दाखल झालीत, परंतु आणखीन एक सॉफ्ट डिसमिसल, ते झटका आणखीन एक बसेल बॅटिंग करणाऱ्या शिवकर 11 टीमला. लगातारचे बसणारे झटके संकटामध्ये टाकले जातंय बॅटिंग करणाऱ्या संदीप पाटील यांच्या शिवकर 11 या टीमला. षटक खरं तर ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट झाली. टीमची टोटल 20 या अंकावरती, माफ करा 24 या अंकावरती, 24 वरती 3 विकेट महत्वाची अर्ली विकेट डाऊन झाल्यात आणि या अडचणी बनतात, परंतु मिडल ऑर्डर बॅटर वरती ही जबाबदारी असेल. आता तुमच्यासाठी संधी आहे आणि तुमच्या कार्यातून ती संधी निर्माण झाली आहे. इथून त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आला पाहिजे. जरूर अडचणीमध्ये दिसतंय, पण असं म्हणतात ना, अगदी स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात जिद्द असावी जिंकण्याची. ही वेल नशीब बदल न बदल, वेल ही मात्र नक्की बदलते. वेल बदलेल का बॅटिंग करणाऱ्या टीम साठी पाहिलं जाईल. वेगवान पूर्ण लेनचा बॉल, आणखीन एक वेग प्रचंड वेगात, परंतु वाईटचा इशारा पंतांचा आला. हे सातत्याने चित्र आपण पाहिलंय की एका बॉल वरती विकेट येते, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर विकेट येते. हे चित्र आपण पाहिलं आणि टीमची टोटल 25 वरती जाऊन पोहोचले. 25 धावा दाखल वरती लागले गेल्यात. परेश शिर्के या चाळीसगाव प्रीमियर लीग मधला ऑन स्क्रीन वरती त्याला आपण पाहतोय सर्वात महागडा खेळाडू. 27,000 पॉइंट मध्ये त्याला खरेदी केलं गेलं आणि तो खेळ देखील तसाच करतोय.
कमी वय आहे परंतु खूप चांगला खेळ अगदी या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा तयार परेश शेळके, पुन्हा एकदा कोट टाकला, चॉप करण्याचा प्रयत्न पोचला. काय कमालीची वेगावरती गोलंदाजी, सरप्राईज झाले बॅटर या बॉलवरती. त्यांच्याकडे अगदी या बॉलवरती उत्तरच नव्हतं. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला, 25 वरती धावफलक चढवलाय. पुढे षटक आपण पाहिलं ना, थोडस लॉंग षटक पाहतोय कारण अद्यापर्यंत या षटकामध्ये 8 बॉल फेकले गेले आहेत. त्यामुळे थोडस अगदी महागडे देखील आहे, विकेट देखील आल्या. सर्वच या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. बॉलिंग पार्क वरती पुन्हा एकदा परेश शेळके, साहिल साठी 2 शेळके बंधू एकमेकांच्या समोर होते पण तो अगदी सरस ठरला. परेश शेळके या ओव्हर मध्ये, त्याने या दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण जर पाहायला गेलं धावा खर्च केल्यात 12. अगदी 2 पॉवर प्लेचा षटकांचा विचार आपण केला ना तर प्रथम बॅटिंग करत असताना अगदी पहिल्या ओव्हर मध्ये आल्या राहुल शेळके यांच्या षटकामध्ये 13 धावा, P1चं जे षटक होतं दुसरं षटक परेश शेळके त्यांनी धावा खर्च केला 12. अशी तब्बल आता शिवकर टीम पोहोचले ती 25 या अंकावरती. आद्विक एंटरप्राइजेस इंजिनियर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर शिवकर 11 टीम जाऊन पोहोचले 25 धावा, लॉस ऑफ 3 विकेट. जाऊया डी इकडे. श्रीराम आवाज आपण ऐकला अगदी महागुरु यांचा. परंतु ताजमहल की बात हो गई पुरानी, ताजमहल की बात हो गई पुरानी, अभी सारी दुनिया राम मंदिर के दीवानी. सुवर्ण क्षण देखील आपण अनुभवला. सन्माननीय नारायणजी म्हात्रे साहेब बेलवली यांना देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सरचे स्वागत आहे. नारायण म्हात्रे साहेब यांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील या चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल 25 वरती 3 विकेट गमावल्यात बॅटिंग करणाऱ्या शिवकर टीमनं. परंतु इथून आता ऍक्सलेट करावा लागेल. प्रशांत शेळके दाखल झाले त्याचा बॉलिंग ट्रॅक वरती, परंतु साजन पाटील आणि साहिल शेख हे 2 बॅटर आहेत मिडल ऑर्डरच्या आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. फुलनेचा बॉल आपण जर पाहायला आलो तर कार्पेट बॉलला खेळून काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल कंप्लीट, सिंगलला केलं डबल मध्ये रोटेट. 2 धावा कंप्लीट यावेळेस पाहायला मिळतील. टीमची टोटल आता पोहोचेल 27 या अंकावरती. इथून चांगली पार्टनरशिप बनवणं खूप गरजेचं आहे. इथून पार्टनरशिप बनली तर धावा आपोआपच येतील. त्यामुळे पार्टनरशिप बिल्डअप करा आणि धावा अगदी बनवा. हा मंत्र राहील, हा तंत्र राहील आता या बॅटरसाठी. या संपास तिसऱ्या पंचांची मागणी गोलंदाजाच्या आता ऍक्शन वरती आक्षेप वर्तवला गेलाय. आता ऑन स्क्रीन वरती आता तिसरे पंच नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक बॉल या ठिकाणी चेक केला जाईल. पहिला बॉल या ठिकाणी आपण चेक करतोय. सत्तावीस धावा फलकावरती आहेत. यस, लेट्स प्ले. 27 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा खेळा. सुरुवातील प्रशांत शेळके हे गोलंदाज आहे तिसऱ्या षटकासाठी. यावरचा बॉल साजन पाटील यांच्यासाठी चॉप केला बॉलला. डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहे. बॉल वरती ती सिंगल कंप्लीट, डबलची प्रयत्न आहे. धोक्याची घंटा ठरली असती. डेंजर एंड कडे थ्रो होता. रेफर केलं लगेच पंचांनी आणि आपण पाहूया एंड वरती आता चेक केलं जाईल. आता पासला फास्ट फूस करतील कारण महत्वाची विकेट साजन पाटील. नक्कीच आपण पाहायला अगदी सांगतायत अगदी कीपर आहेत. अगदी हे चित्र आपण पाहिलं इंटरनॅशनल मॅचेस मध्ये. विराट कोहली असे, रोहित शर्मा, अगदी विकेट मैदानातल्या आतमध्ये गोष्टी ज्या घडतात ना. चेक केलं जातं. रनआउट, व्हेरी क्लोज डिसिजन पेंडिंग आहे अद्यापर्यंत. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निर्णय या ठिकाणी आला.
OUT बॅटर असेल आउट साजन पाटील. अगदी थोडासा कमी पडला, अगदी पाहायला गेला आणि 2 धावा या ठिकाणी अपुऱ्या पडल्या गेल्या. काहीच गरज नव्हती. आधीच विकेट डाऊन होतं, त्यात मध्ये आणखीन एक विकेट डाऊन केले. दुष्काळात 13वा महिना अशी कंडिशन मधले आता. इट्स अगदी आता तिसऱ्या पंचांनी अगदी गोलंदाजाची ऍक्शन तपासली गेली आणि तदनंतर या बॉलला जी विकेट या बॉल वरती त्याला नो बॉल घोषित केला. सिग्नल हा पंचाचा नो बॉल. बॉलर यस आता त्याला गोलंदाजी करता येणार नाही. अगदी अंपायरचा निर्णय आहे आणि त्यांनी चेक देखील केलं आणि तदनंतर नो बॉल या बॉलला घोषित केलाय. आणि नियम जर आपण पाहिले त्यानुसार खरं तर गोलंदाजाला आता गोलंदाजी करता येणार नाही. अगदी पहिल्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं एका गोलंदाजाला नंतर अगदी गोलंदाजी करता आली नाहीये. त्यामुळे नियमानुसार आपण जर पाहिलं आता या गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाहीये. लगेच फील्ड सेटअप करा. बॉलर या ठिकाणी बाद असतील, परंतु टीमची टोटल मयूर पाटील सांगतील 29 धावा धावफलकावरती आहेत. साजन पाटील यांची विकेट आपण पाहिली. न्यू बॅटर आता दाखल झाले. मिथुन पाटील मॅन फ्रॉम मोहो ते दाखल झालेत आता मैदानाच्या आतमध्ये ऍज अ कॅप्टन म्हणून. आता ती आपण आधीच उल्लेख केला कारण 5 ओव्हरच्या मॅचेस आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला आता बॉलर रोटेशन या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या म्हणतील ऍज अ कॅप्टन म्हणून. त्यामुळे आता कॅप्टन राहुल शेळके त्यांच्याकडे आता प्रश्नचिन्ह निर्माण उभा झाला असं की कोणत्या गोलंदाजाचा या ठिकाणी यूज करावा. कारण इथून धाबा अगदी आपण जर पाहायला गेलं बॅटिंग करण्यासाठी देखील महत्वाचे आहेत आणि इथून धाबा जर आल्या या मुवमेंटला, कारण टर्निंग पॉइंट आहे मॅचचा. इथून धाबा आल्या स्कोर कार्ड आपण पाहतो आता 29 वरती आहेत. अर्ली विकेट डाऊन झाल्यात. सुरुवातीला असं वाटलं पकड जमवली बॉलिंग करणाऱ्या यक्षिता इलोन बेलोली पाली शिवकर टीमनं अगदी, परंतु तिसरं षटक आपण पाहतो. परंतु आता पर्यायी गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जातोय. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत सूरज भगत. एक बॉलचा खेळ जरूर झाला, परंतु उर्वरित 5 बॉल टाकण्यासाठी करता पर्यायी गोलंदाजाचा वापर ऑप्शनल बॉलर म्हणून त्यांची या ठिकाणी त्यांना संधी या ठिकाणी देण्यात आली आहे. सूरज भगत दाखल झाले तर बॉलिंग ट्रॅक वरती हे 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मिथुन स्ट्राइक एंड वरती दोन्ही करतर अनसेटल बॅटर आहेत. करता हे बेनिफिट आहे बॉलिंग करणाऱ्या अक्षिता इलोन बेलवली पाली शिवकर या टीम साठी. अवघ्या करता 29 धावा धावफलकावरती आहे. तिथून गेम चेंज होईल का, पलटवार होईल का बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून ते पाहिलं जाईल. सूरज भगत बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले. हाफ ट्रॅकर बॉल आणि शॉर्ट ऑफ फुलचा फटका केलायचा होता, परंतु गती देखील कमी होती या बॉल मध्ये आणि बीट केलं बॅटरला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. विकेट आणि डॉट बॉल हे चित्र हे पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं. जेवढे डॉट बॉल येतील ना तुमच्यामध्ये फिअर निर्माण होईल, दबाव निर्माण होईल, प्रेशर क्रिएट होईल आणि त्या प्रेशरचं रूपांतर विकेट मध्ये आपण पाहू शकतो. परंतु इथून पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. हे 2 मिडल ऑर्डर बॅटर आहेत ना, त्यांच्यावरती खूप सारी जबाबदारी बनली गेली. फुला लेनचा बॉल आला तसाच पाठवलाय. हा बॉल होता अगदी स्लॉट मध्ये, त्याला पाक केलाय बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये. चाळीसगाव प्रीमियर लीग मधील दिमागदार षटकार. लागल्यात संघर्षमय षटकार आपण पाहिला बॅटर मिथुन पाटील यांच्या बॅट मधून. मिथुन पाटील म्हणजे आपण पाहायला गेलं वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. अनुभवाची शिदोरी या खेळाडूच्या पाठी आहे आणि असं म्हटलं जातं एक्सपिरियन्स इज अ मोस्ट डेंजरस वेपन.
हे खूप मोठं हत्यार तुमचं असतं आणि त्या हत्याराचा वापर करत असताना आता योग्य वेळी मिथुन पाटील यांनी ठोकला षटकार आणि टीमला पोहोचवले 35 या धावसंख्येवरती. 35 धाबा फलकावरती लागल्या गेल्या अद्यापर्यंत. अद्वैत इंडा पाहिजे शिवकर या टीमच्या. आणखीन एक हा ट्विस्ट आहे मॅच मधील ट्विस्ट निर्माण करणारा क्षण. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय बॅटर मिथुन पाटील यांच्या बॅट मधून. पर्यायी गोलंदाजावरती आता आक्रमण करायला सुरुवात केली. इथून टीमला कॅपिटलाइज केले जाते मिथुन पाटील यांच्या माध्यमातून. लगातार 2 आलेत, तिसरा येईल का आणि षटकार हॅट्रिक आजच्या दिवसातील पहिली पाहायला मिळेल का? परंतु यावेळेचा बॉल थोडासा दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर बॉल आणि बॅटरला देखील बीट केलं गेलं. डॉट बॉल टीमची टोटल आता 41 अंकावरती जाऊन पोहोचले. 41 रन्स ऑन बोर्ड. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सूरज भगत हे ऑप्शनल गोलंदाज आपण त्यांना पाहतोय बॉलिंग मार्क वरती. सूरजने अद्यापर्यंत 4 बॉल्स मध्ये आपण पाहिलं 14-12 धावा त्यांनी देखील खर्च केल्या त्यांच्या या षटकामध्ये. आणखीन एक सबसे कातिल मिथुन पाटील टोकतात त्या बॉल वरती. आणखीन एक षटकार या ओव्हर मध्ये. यो बॅट आपण का म्हटलं हे षटक निर्णायक असेल. 3 षटकार त्या ओव्हर मध्ये आपण पाहिले. टीमची टोटल जाऊन पोहोचले 47. 47 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. परंतु या ओव्हर मध्ये टर्निंग पॉइंट आपण आधीच उल्लेख केला होता. हे मॅच मध्ये पलटवार जरूर होणार आहे या षटकामध्ये. त्याच्यामध्ये आल्या तब्बल 22 धावा. 2 गोलंदाज वापरण्यात आले. प्रशांत शेलके त्यांनी धावा खर्च केले 4 आणि जो ऑप्शनल गोलंदाज होते सूरज भगत त्यांनी धावा खर्च केल्या 18 आणि तब्बल 22 धावा अगदी त्या षटकामध्ये बहाल केल्या गेल्या. खूप महागड इकॉनॉमिकल षटक ते पाहायला मिळेल. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा कारण उन्हाचा तडाखा आहे. डिहायड्रेशनचा धोका उद्भवत असतो. लो ऑफ एनर्जी आपण ज्या म्हणत असतो ना त्यामुळे पाणी हे नेहमीच मैदानाच्या आतमध्ये आपण पुरवलं जाईल कारण पाणी महत्वाचं आहे सध्याच्या दिवस चालू आहेत. कारण रक्त ऊन आहे आणि त्याच्यामध्ये आपण ही टुर्नामेंट आपण पाहतोय. पाहिजे टेलिकॉम खरं तर मराठी माणसाचं हक्काचं दुकान नक्कीच आपण ऑन स्क्रीन वरती पाहतोय. त्यांचं देखील खूप सारं मोलाचं योगदान या चाळीसगाव प्रीमियर लीग साठी लाभलंय. नक्कीच जे प्रेक्षक ऑनलाईन पाहत आहेत तर तुम्हाला अगदी मोबाईल असेल इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर तुम्हाला अगदी खरेदी करायची असेल तर पनवेल येथील आपण पाहतोय 5G टेलिकॉम या मराठी माणसाच्या हक्काचं दुकान आहे आपल्या. त्या अगदी 5G टेलिकॉमला जरूर संपर्क करा. काय आपण असं नेहमीच म्हणत असतो ना अक्षय नारायणजी म्हात्रे आणि अनिलजी पाटील यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील या चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. अक्षय आपण नेहमीच म्हणत असतो की आपला माणूस उद्योग क्षेत्रामध्ये मोठा झाला पाहिजे परंतु आपण सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तेव्हाच आपला मराठी माणूस अगदी या उद्योग क्षेत्रामध्ये मोठा होईल. त्याचं जिवंत उदाहरण आपण जर पाहायला गेलं ना संजय दादा पाटील जे 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व आहेत. अगदी अजिंक्य सरांनी उल्लेख केला आधी खरं तर हे रोपटं होतं आणि या रोपटाचं वटवृक्ष झालंय परंतु त्यांच्यामध्ये प्रचंड मेहनत त्यांची राहिली आहे. त्यामुळे ही स्पर्धा आणि आपण पाहायला गेलं 24 लाईव्ह इव्हेंट खरं तर मोठ्या उंचीवरती जाऊन पोहोचलाय. 4 अगदी माफ करा 3 षटकं या ठिकाणी संपली गेलीत आणि 47 धावा धावफलकावरती लागल्यात. इथून 2 षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे. खूप साऱ्या धावा 3 षटकांमध्ये पाहिल्यात पण इथून धावा रोखाव्या लागतील त्या बॉलिंग करणाऱ्या यक्षिता इलेवन बेलवली पाली शिवकर टीमच्या बॉलर्सना. इथून जर आक्रमण रोखलं गेलं तर कमी धावसंख्येवरती रोखता येईल परंतु इथून जर आक्रमण झालं तर मोठं टोटल उभं राहील ते अगदी बॉलिंग करणाऱ्या टीम समोर. परेश शिर्के दाखल झाला वैयक्तिक कोट्यातील. आता हे दुसरं षटक सांघिक 4थं षटक घेऊन बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला. स्ट्राइक एंड वरती बॅटर साई शेखला आपण पाहतो 2 डॉट तो देखील केला. पुन्हा एकदा टॉस होणारा बॉल. हे गोलंदाजाचं खरं तर वैशिष्ट्य आहे. टप्पा पडल्यानंतर एकसा बाउन्स थोडासा अगदी परफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो आणि आणखीन एक परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली.
अगदी साहिल शेख या बॉलवरती बीट झाला. लगातारचे 3 डॉट बॉल, अगदी मागच्या ओव्हरमध्ये 2, या ओव्हरमध्ये 1 असे 3 डॉट बॉल. अजून खाता देखील ओपन त्यानं केलं नाहीये, परंतु आता त्याला प्रेझन्स ऑफ माइंड या ठिकाणी वापरावा लागेल, कारण दुसऱ्या एंड कडे मिथुन पाटील त्याच्या बॅट मधून 3 षटकार 18 या धावसंख्येवरती ते खेळतात. त्याला इथून स्ट्राईक रोटेट होणं, मिथुन पाटील यांच्याकडे स्ट्राईक येणं खूप गरजेचं बनेल. पुन्हा एकदा बॅटची कडा, कीपर बीट्स या बॉल वरती. कॅच ड्रॉप झाली आहे आणि देखील बॅकअप देखील नाही घ्यायची की नाही. आलाय बॅकअप. आपण पाहायला गेलं तर लॉंग ऑन वरून एकच सिंगल या बॉल वरती, परंतु संधी होती ती गमावली कीपर चिंतामण यांनी. आणि ही विकेट सोडली मी तर म्हणेन. असं म्हणतात ना, अगदी सोडशील जेल तर होशील फेल. हा क्रिकेटचा मंत्र आहे, परंतु इथे कॅच ड्रॉप झाली. एक धाव, त्यापेक्षाही स्ट्राईक रोटेट झाली. आणि कित्येक वेळेला एंड मोमेंट वरती आपण पाहिलं, जेव्हा कॅच सोडली जाते, स्ट्राईक रोटेट होते, सामन्याचं चित्र पालटलं जातं. ते पाहायला मिळेल का आता? आता मिथुन पाटील ते आहेत स्ट्राईक एंड वरती. टीमची टोटल 48-48. 48 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 14 षटक आहे. परेश शेळके चांगली गोलंदाजी करतो, परंतु एका एंडनं धावा देखील येतात. त्यामुळे हे बॅटल कमाईचं रंगलंय. पुन्हा एकदा पायात टाकला, फ्लिक केले, फक्त बॉलला बॉल झाला लॉंग लेग एरियामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल कंप्लीट केले आता मिथुन पाटील आणि साहिल शेखनं. एकच साब या बॉलवरती येईल. टीमची टोटल 49 वरती. सांघिक अर्धशतकाच्या बट्यावरती आता टीम द्विक एंटरप्राइजेस अँड सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्स शिवकर 11 टीम पाहायला मिळेल. खरं तर आजच्या जेवणाची व्यवस्था खरं तर हरिभक्त पारायण आनंद बुवा पाटील सांगडे यांच्याकडून या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि खरं तर खूप सारी पंच पक्वान आपण नक्कीच पाहू. पण विचार केला तर अगदी 2 प्रकारच्या भाज्या असणार आहेत, पापड, वरण भात, गुलाबजाम या प्रकारचे जेवण असणार आहे, कारण मेजवानी असेल. कारण योगदान यांचं देखील राहिलं. खरं आजच्या जेवणाची व्यवस्था आपण पाहिलं हरिभक्त पारायण आनंदबुवा पाटील सांगडे यांच्या माध्यमातून. त्यांचा देखील आभार अगदी आयोजकांच्या वतीनं आणि चाळीसगाव प्रीमियर लीगच्या वतीनं आपण व्यक्त करूया. 49 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे सध्याच्या घडीला, कारण इथून चांगल्या टोटल कडे वाटचाल करताना पाहायला मिळतं. कारण 4 षटकांचा खेळ, 4था षटक इन प्रोग्रेस वरती आपल्याला पाहायला मिळतोय. परेश शेळके हा गोलंदाज, साहिल शेख थोडासा स्ट्रगल करताना आपण त्याला पाहिला. इथून साहिलला फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची गरज आहे. मागच्या बॉलवरती त्याने तेच केलं. मिथुन पाटील यांना स्ट्राईक एंड वरती आणला, परंतु यावेळेस काय खेळ राहील साहिलचा? यावेळेसचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, नो मास लँड मध्ये. चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला, डीप बॅकवर्डला बॉल चालला. सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. 2च धावा. टीमची टोटल आता पोहोचेल ती 51. सांघिक अर्धशतक कंप्लीट झालाय. अद्विक एंटरप्राइजेस इंजिनियर्स अँड सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर शिवकर 11 टीमचा 51 धावा धावफलकावरती लागल्यात. 50चा आकडा गाठलाय मयूर पाटील, कारण ही पार्टनरशिप बनली. सुरुवातीचे अर्ली विकेट आपण पाहिले ना, लवकर डाऊन झाले. तदनंतर या मिडल ऑर्डरच्या बॅटरनं धावाला सावरलं आणि चांगल्या कंडिशन मध्ये आणून सोडलाय. मिथुन पाटील यांचं योगदान कब्बालीचं राहिलंय. का अगदी म्हणतात ओल्ड इज गोल्ड असं का म्हटलं जातं? कारण या खेळाडूंकडे एक्सपिरियन्स असतो. जशी कंडिशन असते ना, जशी सिच्युएशन, तसा खेळ अगदी या एक्सपिरियन्स खेळाडूकडून आपण नेहमीच पाहत असतो. त्याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये मिथुन पाटील यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा वेगवान बॉल, चिराचा वेध घेणारा आपण पाहिला. रोखलं या बॉल वरती, धाव घेतलीच नाहीये. अगदी मिथुन पाटील आणि रोखलं गेलं या साहिलला. आणि डॉट बॉल अशा पद्धतीने आपला पाहायला मिळाला. आणि 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. एंड ऑफ द 4 ओव्हर. टीम अद्विक एंटरप्राइजेस इंजिनियर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर शिवकर 11 टीम जाऊन पोहोचले ती 51 या धावसंख्येवरती. ओव्हर अनालिसिस आपण जर पाहायला गेलं, पहिला पॉवर प्लेचं षटक होतं राहुल शेळके यांनी हाताळलं. त्यांनी धावा खर्च केला पहिल्या षटकामध्ये 13. दुसरं षटक परेश शेळके यांचं, त्यांनी धावा खर्च केल्या 12. 4थं षटक प्रशांत शेळके सूरज भगत यांचं, त्यांनी धावा खर्च केल्या 22. आणि परेश शेळकेचं 4थं षटक, त्यांनी धावा खर्च केल्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 4. काय कमालीची गोलंदाजी, काय कमालीचा परफॉर्मन्स अगदी परेश शेळके यांचा झाला. आणि टीम जाऊन पोहोचली ती 51 अंकावरती. डीजे
शिवराय तुमचा आम्हाला छंद जगदंब जगदंब जगदंब. परंतु आपण पाहतोय खरं तर स्वर्गस्य अनंत शंकर हातमोडे 11 टीम गिरवले टीमचे टीम स्पॉन्सर विश्वजित अनंत हातमोडे या ठिकाणी दाखल झालेत. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर या ठिकाणी केला गेला, परंतु विश्वजित हातमोडे साहेबांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. स्वर्गस्य अनंत शंकर हातमोडे 11 गिरवले टीमचे पुरस्कर्ते सन्मान्य विश्वजित अनंत हातमोडे साहेब यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर या ठिकाणी केला गेला. IPL मध्ये ही आपण अगदी इम्पॅक्ट प्लेअर पाहिला होता. अजिंक्य सरांनी सांगितलं की परंतु या आता टेनिस बॉल क्रिकेट मध्ये देखील टेक्नॉलॉजी त्यासोबत अगदी अपडेट पाहायला मिळाला आणि इम्पॅक्ट प्लेअरचा वापर या ठिकाणी केला गेलाय आणि एक खेळाडूला आता आतमध्ये आणला गेला ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु 4 षटकं संपलीत आणि 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 5व्या षटकासाठी मित्तल मस्कर हा गोलंदाज आला ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून. आता पवन भोईर यांचा यूज तर या ठिकाणी करण्यात आला. परंतु शेवटचा षटक टीमची टोटल 51 धावा इथून टार्गेट सेट केलं जाईल. मागच्या बॉलवरती आपण जर पाहायला गेला सिंगल रोखली गेली, सिंगल घेतलीच नाही मिथुन पाटील यांनी. अलंग द कार्पेट डीप बॅकवर्ड डीप मिडविकेटला बॉल चालला, सिंगल कंप्लीट केले. साहिल शेख आता स्ट्राईक एंड वरती असेल. स्ट्राईक हवी आहे मिथुन पाटील यांना, परंतु एक सिंगल इसा बॉल वरती आली. 52 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला लागल्या गेल्या शांत आणि आपण पाहायला गेल्या शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळत आहे. 52 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिला 63 धावा 62 धावा सहजरित्या अगदी त्या देखील शेवटच्या बॉल पर्यंत येऊन मॅच येऊन ठेपली होती 1 मध्ये 4. त्यामुळे प्रत्येक अगदी धाव इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये प्रत्येक इनिंग मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल बॅटची वरची कडा लागले. फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता परंतु एक सिंगल मिळाले आणि ते सवय होतं मिथुन पाटीलांना सिंगल मिळाले. टीमची टोटल इकडे वाढेल आता 53 धावा. जसा परत शेलकेचा अगदी इथे 14 षटक आलं ना, धावसंख्येचा ग्राफ अगदी डाऊन होताना आपण पाहायला मिळाला आणि तिथून धावा थोडीशी थांबल्या गेल्या. धावसंख्येला थोडासा ब्रेक लागला गेला आणि तुम्हाला हा ब्रेक मोडीत करावा लागेल मिथुन पाटील यांना. वैयक्तिक आपण जर पाहायला गेलं तर 7 मध्ये 20. सन्मान्य आपण पाहतोय विश्वनाथ आत्मडे साहेब मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं की सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात. कारण पण जी पहिली संघ पाहिला अगदी स्वर्गसी अनंत शंकर हातमोडे 11 गिरवले आणि टीमचे पुरस्कर्ते आपण पाहतोय सन्मान्य विश्वजित आत्मोडे साहेब मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्यांचं की सहर्ष स्वागत करत आयोजकांच्या माध्यमातून करूया. लास्ट बॉल वरती आलाय चौकार. टीमची टोटल जाऊन पोहोचेल आता 57 अंकावरती. 57 57 धावा टीमला कॅपिटलाइज करत असताना आपण पाहतो. आता ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय ज्यांनी करत एक संघ करत या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला गेला विश्वजित आत्मोडे साहेब. त्यांना ऑन स्क्रीन वरती आपण पाहतो संदेश पाटील आणि त्यांची पिताश्री आपण देखील पाहतोय. याचा बॉल बॅटम बॉलचा चांगला संपर्क नाही. ऑन ड्राईव्ह केल्या बॉलला अलंग द कार्पेट बॉल चालला. सिंगल कंप्लीट डबलचा प्रयत्न थोडासा फंबल परंतु 2 धावा इझिली कंप्लीट. कीपर थोडासा नाराज आहे. त्याला माहिती आहे की स्ट्राईक जोपर्यंत मिथुन पाटील यांच्याकडे आहे ना एक्स्ट्राच्या धावा येऊ शकतात. त्यांच्याकडे क्षमता आहे ते आता स्वतः सिद्ध करावं लागेल मिथुन पाटील यांना. मैदानाच्या आतमध्ये टीमची टोटल पोहोचली आहे 59 या अंकावरती. 59 धावा धावफलकावरती लागल्या. पहिलं सत्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यातील शेवटचं षटक मित्तल मस्कर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंगॉफला बॉल चाललाय. सिंगल कंप्लीट डबलचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय परंतु काय केलंय साहिल शेख न करता विकेट सॅक्रिफाईस करायची गरज होती परंतु या बॉल वरती आली आहे विकेट रनआउटच्या स्वरूपात. आणखीन एक धक्का बसेल बॅटिंग करणाऱ्या अद्विक एंटरप्राइजेस इंजिनियर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर शिवकर 11 टीमला मिथुन पाटील यांच्या स्वरूपात. टोटल लागले या 60 धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅटल संदीप पाटील दाखल झाले तर मैदानाच्या आतमध्ये. आता हे शेवटचं षटक इथून जेवढा धावा येतील तेवढा आपल्या टीमसाठी बेनिफिट असेल, महत्वाचे असतील त्या धावा. ऍज अ फिनिशर म्हणून त्यांच्यावरती हा रोल सोपवला गेला. तो रोल आता निभावावा लागेल संदीप पाटील यांना.
मित्तल मस्कर खोलात टाकलाय यॉर्करचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील अंपायर फिंगर्स गोज ऑन LBW च्या स्वरूपात पकडलाय पायचीत आणि आणखीन एक विकेट शेवटच्या बॉल वरती आल्या मोमेंटम शिफ्ट केलाय अगदी गोलंदाजी करणाऱ्या यक्षिता 11 बेलवली पाय शिवकर टीमनं आणि रोखलाय अगदी अद्विक इंटरप्राइजेस इंजिनियर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर शिवकर 11 टीमला 5 षटकांच्या समाप्तीनंतर अवघ्या 60 अंकावरती आता 5 षटकं अगदी सेकंड इनिंग मध्ये असतील आणि 61 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल तो बॅटिंग करणाऱ्या यक्षिता 11 बेलवली पाय शिवकर टीमला टीम कॅप्टन राहुल शेळकेची रणनीती काय असेल सेकंड इनिंग मध्ये जरूर पाहायला मिळेल परंतु संदीप पाटील आणि त्याच्या गोलंदाजीचं आक्रमण त्यांच्या समोर असेल त्यामुळे या धावा 5 षटकांमध्ये करणं एवढं सोपं नसणार आहे कारण अगदी समोरच्या टीमचा बॉलिंग अटॅक देखील आहे चांगला संदीप पाटील आणि टीम आता उतरेल मैदानाच्या आतमध्ये या 61 धावा रोखण्यासाठी त्याआधी जाऊया डीजे कडे या ठिकाणी आपण पाहतोय शुभ सन्मान पार पडेल ज्यांनी या स्पर्धेमध्ये चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये एक संघ करता पुरस्कृत केला गेला त्या स्पर्धेचं अगदी संघाचं नाव आहे स्वर्गवासी अनंत शंकर हातमोडे 11 गिरवले आणि टीम स्पॉन्सर विश्वजित अनंत हातमोडे ज्यांच्या पिताश्रीच्या नावानं हा संघ आपण पाहतो आणि त्याचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल एक दानशूर व्यक्तिमत्व आहे डाऊन द अर्थ माणूस खरं तर दादा न ओळखलं जातं आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल विश्वजित अनंत हातमोडे ज्यांनी आज या स्पर्धेमध्ये एक संघ पुरस्कृत केले त्यांच्या पिताश्रींच्या नावाने स्वर्गवासी अनंत शंकर हातमोडे 11 गिरवले आणि आपण दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय विश्वजित हातमोडेचा शुभ सन्मान वरती पार पडतोय नंतर बेलोली गावचे सामाजिक कार्यकर्ते अनिलजी पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल त्यांना देखील विनंती आहे की आपण या अगदी VIP डाईज मध्ये आणि आपण देखील स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे आयोजकांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी शुभ सन्मान पार पडला जातो गेस्ट इज गॉड म्हटलं जातं आणि अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती तिचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून चाळीसगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून केलं जात आहे सन्माननीय तदनंतर सत्कार मूर्ती असतील नारायणजी म्हात्रे साहेब यांना विनंती आहे की आपण या VIP डाईज मध्ये आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल नारायण म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या चाळीसगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जाईल आलेल्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय चाळीसगाव प्रीमियर लीगचे संपूर्ण आयोजक त्यांच्या माध्यमातून माईची उबदार साल प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन नारायण म्हात्रे साहेबांना शुभ सन्मानित केलं जात आहे ऑन स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकतो हा शुभ सन्मान पार पडतोय तदनंतर आपण मॅच कडे देखील बोलूया कारण जिथे गरज आहे आता यक्षिता 11 बेलवली शिवकर पाली या टीमला खरं तर 61 धावसंख्येची पहिल्या मॅच मध्ये अजिंक्य सर आपण पाहिलं होत्या की 62 धावसंख्येची गरज होती सामना येऊन टेपला होता 1 बॉल आणि 4 धावसंख्येवरती म्हणून या 60 धावा अगदी फायटिंग टोटल असेल का या मैदानाच्या आतमध्ये कारण पहिली मॅच तर तुळशीची पाहायला मिळाली त्यानंतर ही मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल ते ऐकवण्यासाठी आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये अजिंक्य भोट सरांकडे थँक्यू सो मच यश आपण पाहतोय की 30 बॉलमध्ये 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 62 धावसंख्येचा पाठलाग करायचं होतं चिराग 11 मोहपे टीमला आणि स्वर्गीय अनंत शंकर आतमोडे गिरवले टीमनं त्या धावा डिफेन्स केल्या होत्या शेवटच्या 1 मध्ये 4 ची गरज असताना हर्षद पाटीलला ती संधी होती चौकार मारण्याची परंतु तो फटका त्या ठिकाणी फसला चांगली गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये देखील राहिली 13 वाचवायच्या होत्या गोलंदाज गणेश पाटील आणि त्या धावा त्यांना वाचवल्या होत्या या मॅच मध्ये या धावा डिफेन्स केल्या जातील की धावसंख्येचा पाठलाग केला जाईल आपण पाहतोय नक्कीच अजिंक्य सर परंतु आता वेळ आहे तर आपण पाहायला गेलं ही स्पर्धा आपण पाहतोय कारण आपण एकाच विभागातून बिलॉंग करतो सौ विभाग परंतु चाळीसगाव प्रीमियर लीग करतं मोठं प्लॅटफॉर्म आहे पर्वत चौथं आहे एखादी स्पर्धा करत सुरू करणं करत सोपं असतं पण त्याच्यामध्ये सातत्य टिकवणं तेवढंच कठीण असं म्हटलं जातं ना अगदी लग्नाचा मांडव आणि स्पर्धेचं आयोजन करून बघा किती धावपल असते परंतु आयोजकांविषयी काय म्हणा कारण खूप मोठी स्पर्धा आहे 40 गावांना एकत्र आणायचं खेळाडू ऑक्शन सोला सर्वच गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे आणि सर्वच करतं म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये डिपार्टमेंट ही स्पर्धा टॉप दर्जाची आहे त्यामुळे या स्पर्धेविषयी आयोजकांविषयी काय म्हणाल हा नक्कीच असं म्हटलं जातं ना की लोक येतील नावं ठेवतील टीका करतील
पण तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा, हिंमत नाही तर प्रतिष्ठा नाही आणि विरोधक नाही ना तर प्रगती नाही. त्याकरता मी एवढंच सांगेन आयोजकांना की हे पर्व चौथं कसं दिमागदार देखणं आयोजनामध्ये तुम्ही पार पाडताय ना, त्यांच्याकडे तुमचा कटाक्ष असला पाहिजे. कारण की ज्यावेळी तुम्हाला उंच शिडी किंवा उंच शिखर चढायचं असतं ना, त्यावेळी तुम्हाला अपयश येतं. परंतु अपयश यशाची पहिली पायरी आहे आणि त्याकरता ते यशाचं गमक जर तुम्हाला गाठायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आणि आयोजकांचे कसोशीचे प्रयत्न आपण या स्पर्धेमध्ये या ठिकाणी पाहतो. आणि चौथ्या पर्वामध्ये तोच क्रिकेटचा थरार, तोच दरारा आणि तीच दहशत आयोजकांच्या माध्यमातून आणि खूप चांगलं दिमागदार देखणं आयोजन या आयोजकांच्या माध्यमातून केलं जातं. आम्ही ही चर्चा करणारच होतो. खूप चांगला विषय या ठिकाणी घेतला. खऱ्या अर्थाने यश मालकर आमचे साथी समालोचक यांनी पहिल्या पर्वामध्ये आयोजकांनी निर्णय घेतला की ही लीग आपण पार पाडायची. पण लीग पार पाडण्यासाठी गावं किती घ्यायची, खेळाडू किती असतील, त्यानंतर ऑक्शन सोला कसा असेल आणि या सर्व गोष्टी एकत्रित करून सर्वप्रथम 40 गावातील सगळे सदस्य एकत्रित केले. तदनंतर आपण पाहतोय 40 गावामधील चुनिंदर खेळाडूंना एकत्र केलं आणि तदनंतर पहिलं वर्ष पार पाडलं. आणि एकंदरीत आपण सर्वप्रथम एकच हे उल्लेख करतो की ज्यावेळी तुमचे कुठली एक संकल्पना पहिल्या सत्रामध्ये, पहिल्याच वर्षामध्ये, पहिल्याच पर्वामध्ये ज्यावेळी सक्सेस मिळवते ना, तदनंतर आयोजकांना देखील माहिती आहे की पहिली पायरी चढणं जितकं कठीण असतं ना, तितकी शेवटची पायरी चढणं कठीण नसतं. त्यासाठी पहिली पायरी त्यांनी अगदी सहजरित्या पार केली. आणि तदनंतर आपण पाहतोय की ते ह्या चौथ्या पर्वामध्ये त्याच दिमागदार देखण्या आयोजनामध्ये आपण या ठिकाणी आयोजकांना पाहतोय. आणि हे सगळं श्रेय जाईल ते 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्वा आणि त्या या संपूर्ण मी तर म्हणेन लीगला सपोर्ट करतायत त्या सर्व आयोजकांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन. तालुका हाफ टीम आयोजित 24 लाईव्ह इव्हेंट्स या ठिकाणी आपण पाहतोय 40 गाव प्रीमियर लीग पर्व 4 मध्ये पुन्हा एकदा तमामकडे रसिकांचं आणि व्यासपीठावरती जमलेल्या या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. हिम्मत है मर्दा तो उसके पीछे है खुदा असं म्हटलं जातं. आणि त्याच खऱ्या अर्थानं सर्व आयोजकांचं, दमदार आयोजकांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत करीत आहोत. मॅचला होती सुरुवात. 30 मध्ये करायचे एकूणच 61 धावसंख्येचा पाठलाग. साईनाथ हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. अंपायर द ग्रीन सिग्नल, द मॅच ऑन. राहुल शेलके आणि त्याच्या सोबतीला प्रशांत शेळके. पहिल्या चेंडूवरती स्लॉट मध्ये बॉल, त्याला पाठवलंय आउट ऑफ दी पार्क. सीमारेषा पलीकडे लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे मारलेला हा लांबच लांब फलंदाज राहुल शेलकेच्या बॅट मधून. पालीगावचा हा खेळाडू आणि त्याच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षटकार. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलं फलंदाज राहुल शिल्कनं. साईनाथ भगत याच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं. टिट फॉर टॅट, इट का जवाब पत्थर से, टोसा टोसा. मॅच मध्ये आता मजा येईल. बॉल तयार, स्लॉक स्लिप, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक लगातारचा येतोय फलंदाज राहुल शेलकेच्या बॅट मधून. हा तडाका डीप स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करत मारलेला हा दर्जेदार. पंचांचा इशारा येणं अपेक्षित. येतोय षटकार. राहुल शेलके सांगतायत अहो शेट लय दिवसाने झाली या भेट. आणि साईनाथ भगत वरती चढवलेले हे 2 हल्ले आपण त्या ठिकाणी पाहतोय. सुरुवात करणं सोपं असतं, सुरुवातीचं सातत्य टिकवणं क्रिकेटमध्ये थोडंसं कठीण. परंतु ते सातत्य, तीच कन्सिस्टन्सी खऱ्या अर्थाने टिकून ठेवेल का फलंदाज राहुल शेलके मैदानाच्या आतमध्ये. या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असणारा फलंदाज आहे. आणि सर्वात जास्त बोली परेशला लागलेली आहे. परेश शेलके त्यांचे छोटे बंधू त्यांच्यासाठी लागलेली आहे. परंतु
या मॅच मध्ये सांगतोय राहुल शेलके की बॅक टू बॅक लगातार टोकलेल त्याने हे 2 षटकार बरंच काही सांगून जातील. या मॅच मध्ये 30 मध्ये करायच्यात 61 धावसंख्येचा पाठलाग, 12 धावा धावफलकावरती. डिफेन्सिव्ह स्ट्रोक, सेन्सिबल क्रिकेट, फक्त दिशा दिली पॉइंट वरती, शॉर्ट पॉइंट वरती चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 13 या धावसंख्येवरती. मयूर, असं म्हटलं जातं ना की चांगल्या खेळाडूचं हे लक्षण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. सेन्सिबल क्रिकेट, हलक्या हातानं अगदी पुश केलं चेंडूला आणि 1 धाव या चेंडूवरती मिळते. आघाडीच्या पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमकता दाखवली, रौद्र रूप धारण केलं होतं फलंदाज राहुल शेलकेनं. त्याच्या बॅटमधून आलेले 2 षटकार आपण पाहिले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती, म्हणजे असं म्हटलं जातं क्रिकेटचं हे तंत्र आहे, चांगल्या चेंडूला मी तर म्हणेन सन्मान आणि खराब चेंडूवरती आक्रमण. त्यात तंत्राचा उपयोग पुरेपूर केला राहुल शेलकेनं. आघाडीच्या 2 चेंडूवरती बॅक टू बॅक लगातार 2 षटकार मारले. त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट, अगदी सिंगल धावेनं त्यांनी खऱ्या अर्थानं या चेंडूला सन्मान दिला आणि सिंगलच्या मदतीनं 13 धाव आहेत त्या धावफलकावरती. आता डावखोऱ्याचा फलंदाज प्रशांत शेलके नॉन स्ट्रायकर एंडवरती होता, आता तो ऑन स्ट्राईक असेल. गोलंदाज साईनाथ भगतला कमबॅक या षटकामध्ये करावं लागेल. दिशा दिली जाते, बॅटने अगदी पायाच्या मधोमध या चेंडूची फेकी केली होती. तितका चांगला सन्मान या ठिकाणी फलंदाज प्रशांत शेलकेने दिला. सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते. 1 धाव धावफलकावरती जॉईंट होईल आणि एका धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 14 या अंकावरती. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. संदीप पाटील संघाचे कॅप्टन, त्यांनी सांगितलं होतं की धावा जमवण्यामध्ये आमचे फलंदाज सक्षम ठरतील, परंतु त्यापेक्षा धावा वाचवण्यासाठी आमचे गोलंदाज ताकदवर आहेत. आमच्याकडे गोलंदाजीचा तोपका नाही. आणि आता आपण पाहतोय की राहुलच्या अगेन्स्ट कशी गोलंदाजी केली जाईल. ऑन साइड मध्ये हा फटका स्वतः कॅप्टन त्या ठिकाणी पोहोचले. संदीप चेंडूला उचलणार, फेकणार, तत्पूर्वी सिंगलच मिळालं आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 15 या धावसंख्येवरती. आता हे जाणलं मयूर पाटील, फलंदाज राहुल शेलके आणि प्रशांत शेलकेनं, की पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आपल्याला मारायचे होते, ते 2 मोठे फटके आले. 12 धावा पहिल्या 2 चेंडूवरती आल्या. आता सिंगल डबलच्या साहाय्यानं जर धावा चालू ठेवल्या, एकेरी धाव, दुहेरी धाव जर येत राहिल्या, तर धावसंख्येचा पाठलाग करणं अगदी सोपं बनेल. तर बॅटिंग करत असताना यक्षिता 11, बेलवली, पाली आणि शिवकर या टीमला बॉल तयार. ऑन साइड मध्ये हा फटका फ्लाय होतोय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. वायडिश लॉंगॉन वरून चेंडूवरती क्षेत्ररक्षक आले. 1 धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल तर एकूणच 16 या धावसंख्येवरती. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 61 धावसंख्येचा करायचा होता पाठलाग. 30 बॉलमध्ये आता समीकरण बदलेल. शेवटचे येणारे निर्णायकारक चेंडू शिल्लक असेल ते 24 आणि 45 धावसंख्येची गरज आहे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंती बिनबाद 16 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. 111 बेलवली, पाली, शिवकर या टीमची. आता विजयासाठी शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 24 आणि 45 धावसंख्येची गरज आहे. मयूर, या मॅच मध्ये जर युटर्न घ्यायचं असेल तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये जशा 16 धावा आल्या तशा जर धावा आल्या तर अगदी कमी मी तर म्हणेन बॉलमध्ये हा सामना फिनिश करू शकेल. 111 बेलवली, पाली, शिवकर हा संघ. मयूर पाटील यांना आपण सध्याच्या घडीला पाहतोय बहुचर्चित असणारे हे आमचे स्कोरर मित्र. विविध चांगल्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना स्कोरिंग करताना आम्ही पाहिलंय. रायगड समालोचक असोसिएशनचे ते सदस्य आहेत आणि सध्याच्या घडीला एक उंच भरारी त्यांनी घेतलेली आहे. ऑन साइड मध्ये हा फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. संदीप त्या ठिकाणी होते, त्यांना चेंडूला अडवलं, उचलणार, फेकणार, तत्पूर्वी धाव मिळेल 1 एकेरी धाबेच्या मदतीनं. आशिष मात्रे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आहे. या अगोदर संदीप पाटील यांनी उल्लेख केला होता की साईनाथ भगत, आशिष मात्रे, स्वतः संदीप पाटील या टीमचे चांगले प्रामुख्याचे गोलंदाज आहेत आणि या गोलंदाजांनी जर चांगली गोलंदाजी केली तर या मैदानावरती धावा डिफेन्स होऊ शकतील. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं
पराभूत केलं. 62 धावसंख्येचा पाठलाग करायचं होतं चिराग 11 मोहपे या टीमला आणि 4 धावेनं तो सामना गमावावा लागला होता चिराग 11 मोहपे टीमला. त्याचं प्रात्यक्षिक वर्णन अगदी डोळ्यासमोर ठेवून जर या मॅचमध्ये तशी गोलंदाजी झाली तर खऱ्या अर्थानं धावसंख्येचा पाठलाग करत असताना रोखू शकतील ते यक्षिता 11 बेलवली पाली शिवकर या टीमला. मॅचमध्ये मजा येईल. सिंगलवरती आता जास्त जोर दिला जातोय. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 या धावसंख्येवरती. एक एक धाव क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. शून्यावरती बाद होण्यापेक्षा एक धाव तुम्ही घेऊन आलात पाहिजे असं वीरेंद्र सेहवाग यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. एक धावेला खूप महत्त्व आहे. तुमच्याकडे जर 99 रुपये असतील तर तुमची 100ची नोट पूर्ण होणार नाही आणि त्याकरता आपण पाहतोय की एका रुपयाला, एका धावेला, एका मताला, एका गुणाला फार महत्त्व असतं. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी चेंडू पडला. थोडंसं फिंगर रोल केले होते. चेंडूचं वरती हलकंसं स्विंग आपण त्या ठिकाणी पाहिलं. बाहेरच्या दिशेने चेंडून थोडंसं वलन घेतलं आणि तदनंतर चेंडूला मारणं प्रशांत शिलकेला कठीण झालं. डॉट बॉल या ठिकाणी धाव फलक स्थिरावेल ते एकूणच 18 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक ऑफ स्टिकच्या आता अतिरिक्त बाहेर पंचांनी ओळखलं आणि तदनंतर योग्य तो निर्णय त्याने त्या ठिकाणी दिलाय. दोन्ही हात जमान लगत करत व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा येतोय. दुपारच्या सत्रामध्ये आता पंचांना कवायत करण्यास भाग पाडलं. व्हाईटच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचल ते 19 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 21 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज आहे. 21 चेंडू 42 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय आशिष म्हात्रे. चांगली गोलंदाजी. 3 चेंडूमध्ये त्याने केवळ 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पुन्हा एकदा चेंडूवरती नजर क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. ज्यावेळी तुम्ही रस्त्यावरती वाहन चालत असताना त्यावेळी तुमची करडी नजर अगदी गाड्यांकडे असणं गरजेचं असतं. तसंच आपण पाहतो रोडकडे असणं गरजेचं असतं. तसं क्रिकेटमध्ये तुमची नजर ही चेंडूकडे असणं गरजेचं असतं. नजर हाटी तो दुर्घटना घटी असं म्हटलं जातं. आणि हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. धाव फलक स्थिरावेल ते 19 या धावसंख्येवरती. प्रशांत शिलके थोडाशी नाराजी व्यक्त करणारी बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. 5 बॉलमध्ये केवळ 3 या धावसंख्येवरती तो संघासाठी खेळतोय. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये आपटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाही आहेत. डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करत बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी. हा दर्जेदार येतोय चौकार. अरे बाबा थांबा. गीत या ठिकाणी वाजवलं होतं शेठ लोका विनायक माली. ज्यावेळी आम्ही कोणत्या चिंतेमध्ये असतो ना त्यावेळी विनायक माली यांच्या रील्स किंवा व्हिडिओ पाहत असतो. तो टेन्शन ऑटोमॅटिकली दूर होतो. यावेळेस पुन्हा एकदा खांद्याचा उपयोग परंतु ऑप्टिकच्या अतिरिक्त बाहेर पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचल ते 24 या धावसंख्येवरती. 19 चेंडूने आता 37 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. बॉल तयार. लिडिंग एज घेतली आणि तदनंतर क्षेत्ररक्षकाने टिपलेले हे सुंदर झेल. पहिला मोठा आदरा मिळतोय बॅटिंग करत असताना यक्षिता 11 बेलवली पाली शिवकर या टीमला. हा नक्कीच आपण या अगोदर पाहिलं यश मालकर यांनी उल्लेख केला होता की चाळीसगाव प्रीमियर लीग या संपूर्ण विभागातील चांगल्या खेळाडूंना संधी तदनंतर ISPL सारखं एक चांगला प्लॅटफॉर्म मिळून जाईल. कारण की आता सध्याच्या घडीला मयूर पाटील आपण पाहिलं ना तर ग्लोबल क्रिकेट आहे.
क्रिकेटला इतकी काय प्रसिद्धी मिळालेली आहे ना, पहिले अनवयनी पायानं क्रिकेट खेळायचे खेळाडू, परंतु सध्याच्या घडीला 7-7, 8-8, 8-8, 10-10 हजारचे शूज प्रत्येकाच्या पायामध्ये असतात. हे ग्लोबल क्रिकेट, हे युनिक क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय. आणि ती उंच भरारी मिळाल्या कारणानं मी एवढंच उल्लेख करेन की चाळीसगाव प्रीमियर लीगचा अर्थ प्रत्येक गावातील मित्र म्हणेन चांगले चांगले खेळाडू ज्यांना प्लॅटफॉर्म नाही आहे ना, त्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी अगदी गावाची प्रीमियर लीग घडवली जाते. तदनंतर गावाची प्रीमियर लीग मधून चांगले चांगले खेळाडू गावाला मिळतात. आणि ज्यानंतर मी तर म्हणेन तालुक्याची प्रीमियर लीग असेल, विभागाची प्रीमियर लीग असेल, त्यातून विभागाला चांगले खेळाडू मिळतात. आणि त्यातून मी तर म्हणेन की जर तुमच्या ह्या 40 गावातून जर चांगले खेळाडू मिळतील तर तदनंतर आरपीएल सारखा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे तुमच्यासाठी. त्या आरपीएल सारख्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही चमकलात, रायगड प्रीमियर लीग मध्ये जर तुम्ही चमकलात तर तदनंतर तुम्हाला ओपनच्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळेल. आणि ज्यावेळी तुमचा जिल्हा सोडून तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी खेळायला जाल ना, ज्यावेळी तुम्ही चांगले चमकाल त्यावेळी तुम्ही राज्याच्या बाहेर जाल. आणि ज्यावेळी तुम्ही राज्याच्या बाहेर जाल त्यावेळी तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी मिळाली जाईल की ISPL मध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी तुम्हाला मिळेल. परंतु सर्वात प्रथम तुमचं गाव, तदनंतर तुमचा विभाग, तदनंतर तुमचा तालुका, तदनंतर तुमचा जिल्हा, तदनंतर तुमचा राज्य आणि राज्यानंतर मी तर म्हणेन देश. या सगळ्या प्रोसेस असतात. त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ तुमच्या गावासाठी हा करावाच लागेल. आणि त्याकरता आपण पाहतोय ना की ही विभागाची 40 गावांची ही प्रीमियर लीग आपण या ठिकाणी पाहतोय. आणि संदेश पाटील यांनी मी एकच उल्लेख करेन की संदेश पाटील यांनी जे आमचे चांबो आहेत ना, चांबो त्यांना जसं घडवलंय तसं या विभागामधून, या 40 गाव प्रीमियर लीग मधून जर कोणता चांगला खेळाडू असेल ना, त्याला चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये संदेश पाटील जरूर करतील. हा विश्वास आमचा आहे. पटका यावेळेस हवेमध्ये चेलला कॅरी केलं, महत्वाची विकेट. फलंदाज सूरज घरत गेल्या पावली येतोय माघारी. ठोक डीजे. डीजे ऑपरेटर आमचे हुशार आहेत, त्यांना माहिती आहे कधी कोणतं गाणं लावायचं. परंतु आता सध्या आपण पाहतो जितकं क्रेज क्रिकेटला आहे ना, तितकंच क्रेज बैलगाडा क्षेत्राला देखील आपण पाहतो. महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपण पाहतो की बऱ्याचशा विविध मैदानावरती बैलगाड्याच्या शर्यती चालू असतात. आणि आपण पाहिलं ना की महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असा क्रिकेटचा खेळ आहे. ज्यावेळेला तुम्हाला अकाती देशांमध्ये खेळाडू न्यावे लागतात, त्यावेळी आपण पाहतो रायगड जिल्ह्यातील प्रामुख्याचे खेळाडू आहेत, त्यांना आवर्जून त्या ठिकाणी जावं लागतं खेळण्यासाठी. आणि हे दिलं आपल्याला खऱ्या अर्थानं रायगड वासियांसाठी आपल्याला हे फार महत्त्वाचं योगदान दिलंय या खेळाडूनं. या अगोदर यशने देखील उल्लेख केला की रायगडमधील खेळाडू म्हणजे चुनिंदर खेळाडू असतात. या रायगड जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जे गावं आहेत, कधी कधी ज्या गावांची नावं पण माहिती नसतील, पण त्या गावातील खेळाडू अगदी आखाती देशांमध्ये जाऊन खेळतात. ISPL मध्ये देखील आता सध्याच्या घडीला रसायनी असेल, खालापूर तालुका असेल, पनवेल तालुका असेल, उरण असतील, या विभागातील खेळाडूंची निवड ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये झाली आहे. आणि अशा स्पर्धेमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर त्यावेळी आम्ही सुरुवातीलाच या अगोदर उल्लेख केला की तुमच्या गावांमधून तुम्हाला चांगला खेळावं लागेल. धावपलकावरती धाव आहेत त्या 25 विजयासाठी गरज आहे. शेवटचे 15 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज. आणि ज्यावेळी तुम्ही गावाकडून चांगले खेळता त्यावेळी तुम्हाला पुढे म्हणजे पुढचं स्टेज मिळतं. विभागातून खेळणार, तर विभागामधून तुम्ही चांगले खेळता त्यावेळी तुम्हाला तालुक्यामध्ये चांगलं खेळावं लागतं. तालुक्यानंतर जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्यानंतर राज्यामध्ये खेळण्याची तुम्हाला संधी मिळते. त्याकरता आपण पाहतोय ना की कुठे तुम्हाला चांगलं खेळायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि असं बरेचसे क्रिकेटर करतात की ज्यावेळी गावात ते चांगले खेळतात, त्यानंतर त्यांना ओपनमध्ये खेळण्याची संधी मिळते त्यावेळी ते गावाला विसरतात. असं तुम्ही कधी करू नका. ज्यावेळी तुम्हाला संधी असेल त्यावेळी तुम्ही गावाकडून देखील खेळत जा, कारण की त्याच गावानं अगदी तुम्हाला मोठं केलेलं असतं. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज संदीप पाटील चांगली गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 विकेट त्याने प्राप्त केल्या होत्या. विकेट हॅट्रिकवरती तो उभा होता. यावेळेस आपण पाहतोय की
सिंगलला या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचल ते 26 या धाबसंख्येवरती. 26 धाबा 10 फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. एक एक धाव इम्पॉर्टंट बनली आहे. शेवटच्या आता 14 चेंडू आणि 35 धाबसंख्येची विजयासाठी गरज आहे. जोपर्यंत राहुल शेळके मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील. राहुल शेळके एकटाच खेळाडू नाहीये, रोहित पाटीलला देखील तितकी चांगली साथ या मॅच मध्ये त्याला द्यावी लागेल. आणि जर इथून पुढे जर या धाबा जर तुम्हाला जमवायच्या असतील तर खऱ्या अर्थानं रोहितला देखील तितकी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं असेल. शेवटच्या आता 14 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 35 या धाबसंख्येची. बॉल तयार. मोठा पटका खेचायचा होता, एज लागली होती असं वाटत होतं. बॅटकट आहे आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय की ती अपील देखील त्या ठिकाणी झाली होती, परंतु एसटी रक्षकाकडून चुकी पाहायला मिळाली. वेगानं ती एज लागली आणि तदनंतर एसटी रक्षकाचा वेध घेतला होता. त्या ठिकाणी चेंडूला पकडणं थोडंसं कठीण झालं. डॉट बॉल या ठिकाणी 10 फलक स्थिरावेल ते एकूण 26 या धाबसंख्येवरती. शेवटच्या आता 13 चेंडू आणि 35 धाबसंख्येची गरज आहे. 13 चेंडू 35 धाबसंख्येची गरज. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण देखील पाहिलं होतं की 13 चेंडू मध्ये 35 ची गरज होती 13 चेंडू मध्ये, आणि आता या वेळेस देखील 13 चेंडू मध्ये 35 धाबसंख्येची गरज आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तो सामना गेला होता चिराग 11 मोहपे टीम साठी, आणि तीच स्थिती या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. एका धाबेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचल ते 27 या धाबसंख्येवरती. शेवटच्या आता 12 चेंडू आणि 34 धाबसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 34 धाबसंख्येची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट आणायचे असतील तर हे षटक फार इम्पॉर्टंट असेल. या षटकामध्ये जर धावा आल्या नाही, या षटकामध्ये जर एकाच 2 मोठे फटके आले नाही तर या मॅच मधून थोडा का होईना बॅकफुटला ढकललं जाईल. ते यक्षिता 11 बेलवली पाली शिवकर या टीमला. आणि विजयासाठी गरज आहे ती 34 या धाबसंख्येची. 12 मध्ये 34 धाबसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर हे षटक खूप महत्वपूर्ण असेल. बॅटिंग करत असताना यक्षिता 11 या टीम साठी. बॉलिंग ट्रॅक वरती आता कोणावरती जिम्मेदारी दिली जाईल? तेजस शेडगे हा गोलंदाज अजिवलीचा बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. चांगली गोलंदाजी आता तेजसला या मॅच मध्ये करावी लागेल. 12 मध्ये वाचवायचे आहेत, एकूण 34 धावा, 27 धावा आहेत त्या धाव फलकावरती. 30 मध्ये 61 करायचे होते. असं वाटलं होतं की सहजरित्या ही मॅच फिनिश करेल. राहुल शेळके आणि त्याच्या सोबतील आलेला प्रशांत शेळके चांगली बॅटिंग करतील, परंतु प्रशांत शेळकेनं खऱ्या अर्थानं नाखुशी व्यक्त केली. निराशाजनक कामगिरी त्याची आपण पाहिली. 7 चेंडूला त्यानं या ठिकाणी फेस केला आणि धावा केल्या केवळ 7. आणि जसा प्रशांत बाद झाला, सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. परतीचा प्रवास त्यानं पहिल्या चेंडूवरती केला. पवन भोईरनं पहिल्या चेंडूवरती तो बाद झाला. आणि आता शेवटचे 12 मध्ये विजयासाठी गरज होती 34 ची. पहिल्या चेंडूवरती येतोय हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 31 या धावसंख्येवर. या ठिकाणी आपण पाहतो या अगोदर डीजे मास्टरने गीत वाजवलं होतं, ज्यावेळी आम्ही उल्लेख केला की 12 मध्ये 34 करायचे आहेत, मोठे फटके आले पाहिजेत.
इशारा तुला दिसला ना, आणि तो इशारा दिसला फलंदाज राहुल शेलकेला, आणि त्याच्या बॅटमधून येतोय हा चौकार. संघाचा कॅप्टन आहे आणि कॅप्टनची इनिंग त्याला सादर करावीच लागेल. हा दमदार स्ट्रोक, बॉटम हँडचा पुरेपूर उपयोग, ताकद आजमावली या फटक्यावरती, आणि हा चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. लांबच लांब मारलेला फलंदाज राहुल शेलकेच्या बॅट मधून येतोय हा विलोपनीय षटकार. आता पाटील नाही तर शेलके, राहुल शेलके मैदानाच्या आतमध्ये राडा करतोय. 2 चेंडूमध्ये 10 धावा त्याने जमवल्यात. गोलंदाजावरती आक्षेप त्या ठिकाणी घेण्यात आलाय आणि या ठिकाणी चेक केलं जाईल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण या ठिकाणी चेक करणार आहोत आणि या पुढील बॉल देखील चेक केले जातील. फेअर डिलिव्हरी आहे आणि आपण पाहतोय की या पुढील सर्व चेंडू या ठिकाणी चेक केले जातील. गोलंदाजावरती आक्षेप, शोल्डर मधून चेंडू पॅच करतोय असा आक्षेप त्या ठिकाणी घेण्यात आलाय. दहा चेंडू आणि आता विजयासाठी गरज आहे ती 24 या धावसंख्येची. 10 चेंडू मध्ये आता 24 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तेजस तयार आहे. पुन्हा एकदा खोदून काढलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते मंगेश, आणि त्या ठिकाणी थोडीशी चुकी पाहायला मिळाली. चेंडू आणि एन वेली खऱ्या अर्थानं मोड घेतलं, दिशा बदलली आणि त्यानंतर 2 धाबा या चेंडूवरती मिळतील. 2 धाबेच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. शेवटचे 9 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. 9 मध्ये 22 करायचे आहेत. स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं गरजेचंच असेल. आता राहुल शेलकेला उर्वरित येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 1-2 मोठ्या पटक्यांची आता गरज आहे. 11 चेंडू मध्ये 29 या धावसंख्येवरती खेळतोय. मॅरेथॉन इनिंग राहुल शेलके मैदानाच्या आतमध्ये. 1 मॅन आर्मी, 1 मॅन शो तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. परंतु यावेळेस पुन्हा एकदा खांद्याचा पुरेपूर उपयोग, परफ्यूम बॉल डिलिव्हरी, नाकाच्या समोरून अगदी या चेंडूला काढलं आणि डॉट बॉल या ठिकाणी येतोय. शेवटच्या आता 8 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू आणि आता 22 धावसंख्येची गरज. राहुल वरती देखील तितकं दडपण असेल, परंतु हा फटका देखील दमदार स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हरचा हा फटका लॉंग ऑन सीमा रेषा क्लिअर करत 6 धाब्यांसाठी बिग हिट षटकार. फलंदाजाने षटकार मारलाय आणि मोक्याच्या क्षणाला मारलाय, ज्या क्षणाला गरज होती ना, आणि त्या क्षणाला आपण पाहतोय षटकार येतोय फलंदाज राहुल शेलकेच्या बॅटमधून. आता शेवटचे 7 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. विशेष खेळाडूंचं देखील कौतुक आपण केलं पाहिजे, कारण की त्या ठिकाणी चेंडू गेला होता, हरवला होता, परंतु तिथून त्यांनी शोधून आणलाय. खेळाडूंचं देखील आम्ही कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. संदेशजी पाटील हीच खेळाडूवृत्ती प्रत्येक जण दाखवतोय, त्याबद्दल खऱ्या अर्थानं सर्व खेळाडूंचं मनपूर्वक आभार. 7 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे. 7 मध्ये 16 धावसंख्येची गरज. 45 धावा 10 फलकावरती. एकटा लढतोय फलंदाज राहुल शेलके मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. जबरदस्त बॅटिंग. 35 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग आणि या वेळेस आपण पाहतोय आडव्या बॅटनं खेचला, हाफ ट्रॅकर होतं आणि हाफ ट्रॅकर वरती केलं पुल ठरतंय सक्सेसफुल. बॉल जाईल डीप स्क्वेअरलेग सीमारेषा पलीकडे. षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं शेवटचे 6 बॉल आणि आता 12 धावसंख्येची गरज.
गरज आहे ती 10 या धावसंख्येची. 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. एक्केचाळीस धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग खेळतोय फलंदाज राहुल शेलके. आपण सुरुवातीपासून उल्लेख करतो राहुल शेलके जर शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिला तर धावसंख्येचा पाठलाग होणं ते सोपं होईल आणि तेच चित्र आपण पाहतोय. थोडीशी मिस्टेक या ठिकाणी झाली होती परंतु आपण पाहतोय ती मिस्टेक सुधारली आहे मयूर पाटील यांनी. ज्या 12 धावा आम्ही उल्लेख करत होतो परंतु त्या ठिकाणी 2 धावा काउंट करायच्या या ठिकाणी राहिल्या होत्या त्या कारणास्तव, परंतु ती मिस्टेक या ठिकाणी सुधारली. परंतु या ठिकाणी आम्हाला उत्तर देण्यासाठी होते आमचे 24 लाईव्ह इव्हेंटचे ऑपरेटर अक्षय. त्यांनी सांगितलं की 6 मध्ये आता 10 ची गरज आहे. संदीप पाटील बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहेत. पहिला चेंडू ब्लॉक हॉलला टाकलं होतं. मागच्या मॅच मध्ये देखील हेच चित्र 6 मध्ये 13 करायच्या होत्या. या मॅच मध्ये आपण पाहतोय 6 मध्ये 10 करायचे आहेत. आता शेवटचे 5 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 9 या धावसंख्येची. 5 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. एकात 2 चेंडू जर निर्धावले तर मॅच मध्ये मजा येईल. विनर टीम आपण पाहिलं या अगोदर स्वर्गीय अनंत शंकर हातमोडे गिरवले टीमचा कॅप्टन आणि या संघामध्ये जो जिंकेल या 2 संघादरम्यान त्या टीमचा कॅप्टन. परंतु या ठिकाणी आपण येऊन थांबायचंय. स्वर्गीय अनंत शंकर हातमोडे गिरवले टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन थांबायचंय. पटका दमदार फलंदाज राहुल शेलकेच्या बॅट मधून येतोय. हा दमदार स्ट्रोक डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे मारलेला षटकार. पंधरा चेंडू मध्ये 47 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग संघासाठी खेळतोय. शेवटचे आता 4 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. आतापर्यंत आजचा दिवस या स्पर्धेचा 6व्या दिवसापर्यंत एकही 50 कोणत्या एक फलंदाजाने लगावली नाहीये आणि त्याकरता आपण या ठिकाणी पाहतोय की पहिली 50 लगवत या मॅचला विजय संपादित करून देईल का राहुल शेलके हा फलंदाज. गुणवत्ता ठासून भरलेला हा फलंदाज आहे राहुल शेलके. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एकतर्फी लढत एकतर्फी झुंज तो मैदानाच्या आतमध्ये देतोय. जशी खऱ्या अर्थानं पावनखिंड लढवली होती ना बाजी प्रभू देशपांडे यांनी, तशी खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये एकतर्फी झुंज देत या मॅचला शेवटपर्यंत घेऊन चाललाय तो राहुल शेलके. शेवटचे 4 चेंडू आणि 3 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 47 वैयक्तिक धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आणि हा चांगला स्ट्रोक गॅप मध्ये चाललाय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 50 कंप्लीट केली. राहुल शेलकेनं बॅट उंच करायची. विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे, जलेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालत मी, अडथळा ना भिडून खऱ्या अर्थानं मागे फिरण्याची ही सवय पालीच्या राहुल शेलकेला नाही, पालीच्या राहुल शेलकेला नाही. आणि ठोकतोय दमदार हे अर्धशतक. 16 चेंडू मध्ये 51 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग. जोरदार टाळ्या वाजवा एकदा या खेळाडूसाठी. पहिलं अर्धशतक त्यांनी या स्पर्धेमध्ये झलकावलंय. वेल प्लेड राहुल शेलके. नो डाऊट या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल ते राहुल शेलकेला. जागृती स्पोर्टचे ओनर संदीपजी मस्कर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज या खेळाडूला देण्यात येईल. रोहित पाटील यांच्याकडून 2000 आणि आयोजकांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज या खेळाडूला देण्यात येईल. म्हणजे तब्बल 2500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी इथून देण्यात येईल. आणि त्यानंतर आमचे जागृती स्पोर्टचे ओनर संदीप